अरे बापरे! बाई, हे एवढं कासाठी आणले? पंखे म्हणजे काय कायला आणले? आई काही नाही, घरीच लेकराले खायासाठी. माय बाई एवढे मोठे. मग आता सासऱ्यानं आणले बाई, त्या माणसाला आणायला लावले, त्या डोक्यावर आणले. मी म्हणलं बाई काय काय आहे याच्यावर, का कार्यक्रम आहे का काय, नेमकं कुठे वाटतात म्हटलं का काय, मला काही कळलंच नाही. माय बाई खायला आणले का घरी? अहो आई, हे लेकरं उठसूट दुकानातच चालले की निरा ते कुरकुऱ्याचे पाकिट आणि पोंगी आणतात. म्हणून माझ्या सासऱ्यानं ते तळून घेतले. आमच्या गावात तळून भेटतात. माझ्या सासऱ्यानं चांगलं तेल नेऊन दिलं आणि लगे स्वतःच्या देखत तळायला लावले आणि आणले. ते म्हणतात बाहेरचे लोक हलक्या तेलात तळतात, मग माय नातू खातात. इतकं नाही द्यायचं. स्वतः तेल नेलं आणि लगे तर ती उभी राहिली आणि त्या बाईजवळून तळून आणले. माय बाई सांग काय किती वठम म्हणा माणसाले. मग लेकरासाठी लेकरातले जीव आहे ना. आणि लेकरं निरा तेच खाऊन राहिले ना, त्या या दुकानात आणलं विकायला तर लेकरायला काय म्हणून मग माझ्या सासऱ्यानं तर माझ्या सासरे म्हणतात तो हलकं तेल वापरते, तो तेल हलकं वापरते आणि मग का आपले लेकरं खातात. म्हणून ते न स्वतः तेल नेलं आणि लगे त्या बाईजवळून तळून आणले. आता थोडस राहू दे मग हवेशीर येत थोड्या वेळ आणि डब्यात धरून ठेव म्हणत. हो ना माय बाई सांग, मी काय म्हणू मग, मी म्हणू बाई एवढं मोठं खायला आणलं हो. मी म्हणू बाई काय का वाटतात का काय कार्यक्रम आहे का काय. मग हवेशीर ठेव ना बाई जरशी तोंड उघडून त्याचे. हो हवेशीर ठेवायला लागतात. मग ते आईले मागतो ना मी, मोठे डबे आहेत ना आमच्याजवळ, ते जर्मनचे डबे आहेत मोठे मोठे, ते धरून ठेवतो, बरे फुटत नाहीत. बरं हे काही कामही नाही ना, लेकरेले काही काम आहे का, पण नाहीच म्हणत नाहीत माझ्या सासरे. लेकरं म्हणतात तसेच नाचतात निरा, आणि लेकरेले काय ते अजून अजून हेड गावतात. नाही म्हटलं तर बरं मी काल म्हटलं नका देऊ म्हटलं मामाची, म्हटलं ते तेल खराब असते, ते लेकरेले काय आहे, तो लगे असं स्वतः तळून आणले. तरी तरी खाऊ दे लेकराले, लेकराले नाही नको म्हणून असं आहे द्यायचं काम. जीव आहे नातात नातीत, पिरेम राहते आबाचं आणि जाऊ दे. पाय बरं त्याने किती कुट वठम केला आ, रिकामा आहे का तो माणूस, तरी बी तेल नेणून ते तळून आणणं किती बाई कायची किती वठम. हा जाऊ दे नाही नको म्हणू. नाही आता काय नाही म्हणतो, ते काय ते दुकानातले आणू देत नाही तर त्यानं घरी आणून ठेवले एवढे मोठे, आणि मी म्हणतो तेल खराब आहे तर लगे चांगल्या तेलातून तळून आणले. मग आता काय नाही म्हणतो हा? असं आहे ना. म्हणून तर लेकराईले निरा इकडे याची घाई असते, कशी करतात पाहिलं ना ते आता. हा पेपर झाले तेव्हापासून किती नांदा आहे त्याचा, चला आपाजीच्या घरी जाऊ, चला गावाला जायचं याच्यासाठी. त्याला माहित आहे इकडे काही म्हटलं तरी आपाजी आजी ऐकतातच. हिंडायला भेटते, खेळायला भेटते, मनात म्हटलं ते खायला भेटते, म्हणून त्याला इकडे या वाटते. तसंच असते लेकरायचं. आई, आपाजीने पोंगे आणले ना. मम्मी गो. हा चाल तोड्या, ये इकडे दिस, माहित आहे तुला, मला का माहित नाही का तुला माहिती आहे म्हणून, माहिती आहे ना तू होता ना सोबत. आयडिया मीच दिली आप्पाजीले. आम्ही आम्ही माहितीये का मम्मी, आम्ही तेल घेतलं विकत छान. अ, किती घेतलं काय माहिती, 2 किलो तेल घेतलं. आणि नंतर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे बिझनेस आहे. मग त्यांच्याकडून आम्ही तळून आणले. त्यांच्या इथं बिझनेसच आहे मम्मी. मम्मी, त्यांच्याजवळ आणखी काही काही होतं, वेगवेगळे प्रकार होते. पण आपाजीने मग हे घेतलं ना, मग हेच खूप सारं झालं. मग आपाजी म्हणाले की हे संपलं की घेऊया आपण. वेगवेगळं होते. हा बस झालं, हे एवढं मोठं खाणं का सोपं आहे का हा. चांगलं नसते हे जास्त तेलाचं खाल्लेलं. आता नाही आणायचं काही, हा सांगून ठेवतो आता आणायचं नाही, हा तेजस नाही तर विचार करतो. इकडे तुझं काही चालत नाही. इकडे आप्पाजी म्हणतील तेच. आणि मी तुला मागूनच नाही राहिलो, मी आप्पाजींना मागतो. आप्पाजी मला सगळं आणून द्या. आप्पाजीने सांगितलं मला हे संपलं की आम्ही ते आणणार आहे. माहितीये का तिथं वेगवेगळं वेफर्स पण मिळतात, काही काही मिळतं, मी सगळंच आणणार आहे. आप्पाजींनी मला हो म्हटलं. आप्पाजीने म्हटलं हे संपवा आधी, मग मी ते पण घेऊन देतो. दे मला एका प्लेट मध्ये. काय पाय कसं शिल्लक बोलते, हा इकडे आले की जे ठाकतात हे जास्तीचे. दे त्याले, त्याच्या आबाजीने एवढं आणलं त्याच्यासाठी तुका नाही म्हणतं का त्याले. दे खाऊ दे, लेकर आहे. अव खेळतात ते तर झडते सर, काही राहत नाही, तेलाचं नाही ना तुपाचं नाही. लेकर का थोडे हिंडतात खेळतात. दे ग मम्मी, इथं आणून दे, मी कार्टून लावतो. आप्पाजी, ते आपल्याला कार्टून घ्यायचं होतं ना, ते तुम्ही ते बोलवलं नाही त्या काकाला. ते काका म्हणत होते ना की ते ते लाव आणून देतात म्हणून. ते मला घेऊन द्या ना. लेस ठाकते बाई हा तेजस, इकडे आला की लय डोकं खाते निरा. जाऊ दे ना वा, लेकरू होय, आबाजवळ नाही ना आटीन तो, कोणाजवळ आटीन तो.
करू दे, जाऊ दे. भर तू माहे नाही तसे थोडेसे हवेशीर ठेव ना, असे भरून ठेवला तर वास येण्याचा. हो, भरते ना. मी आईले डबा मागते ना. हे बोरवले का हे या थंडगार राहते. एसीचं कमलंय मस्त नाही. फ्रीज काय म्हणतात ते कूलरात पाणी टाकायची गरज नाही. फ्रीज आहे का तो घरी? हो. आहे ना, फ्रीजही आहे, कूलरही आहे. आता एसी असल्याच्यानं मग काही टेन्शन नाही. बाबाला तोच तर म्हटलं होता म्या की घेऊन घ्या तुम्ही तो कूलर. नाही म्हणत ते, आम्हाला काही गरज नाही. आमचं आमचं भागते बरोबर. बिमाऱ्या होतात ते काही कामाची गोष्ट आहे का? बिमाऱ्या होतात त्यानं. बुड्याला तर साराच बिमाऱ्या होतात चिकटल्या बुड्याचा. आणि या माणसाला काल दादा की म्हण लागते काय सांगा, कूलर देतो कूलर देतो. काय काम आहे? मी सांगलं ना मा भावाला देतो म्हणून. हा? त्या माणसाला भलं चढ्या तोंडाचा माणूस आहे. हा? मा भावाला एक तर म्हणून राहिली येरीन घेऊन जाय तू ऐकून नाही राहिला. या चढ्या माणसाचं काय खरं आहे? नेऊन घेईन बापाच्या घरी नाही तो. हा, बुडा तरी नाही घेणार. आमची बुडी बोलली हावरट आहे, बुडी तर घेऊन घेईन आणि लावून टाकीन चांगला मस्त. मग का वापस आणता येते? आताच फोन लावतो मी मा भावाले, सांगतो की बाबू आजच्या आज तो कूलर घेऊन जाय. हा, आता कूलर द्यायची काही घट नाही काय. कूलरचं काय झालं ते दत्ताचा फोन आलता ना. तर मॅ म्हणलं नाही का तरी मग कूलर घेऊन जाय तर तू येऊन राहिला सकाळ. तर म्हटलं सकाळी घर राहायचा, दत्ता येते कूलर नाही आले. त्याच्या घरी तर 4 कूलर आहेत. दत्ताच्या घरी कूलर आहे की ना? सांगून काय राहिले तर त्याच्या घरी 4 कूलर आहेत. पण म्या गोट काढली ना. म्या म्हटलं त्याले, म्हटलं ते दुरुस्त करून आणा लागतात. एकाची काय मोटर जळली, एकाचा काय पंखा फिरत नाही, एखाद्या ताट्या खराब झाल्या आणि त्या चौथ्या कूलरचा टप फुटला. म्हणून त्याला म्हणलं राहू दे रे 4 बाजूले, मा घरचा घेऊन जाय. आता तो माय बाई लय मोठे लोक, किती श्रीमंत आहे मा भाऊ. तो काय तुमच्या घरचा टपरा कूलर नेत होता काय? तो तर असे कूलर फेकून देते. पण म्या म्हटलं त्याले, म्हणलं ने तू घेशीलच म्हटलं मग महागाचा ते वापर म्हटलं हा. तो काही फोन केला त्याला? तुम्ही का घरीच असता काय? तुम्हाला माहित असणार आहे. तुम्ही काल वावरात गेलते की नाही, त्या वाक्यच फोन केला. मामाजीला म्हटलं नाही तर खरं ना, हे बघ तो कूलर तुम्हालाच देऊन दिला असता. पण मला मनी माहिशीच नाही. जसं आता तुम्ही कूलरात निजत ना सैन होत नाही ना तुम्हाला कूलर सैन होत नाही. आबाजीला म्हणलं आमाय सासरे बुवाले कूलर सैनच होत नाही, सर्दीच होते त्याले कूलरात निजले की. म्हणून नाही तर म्या नवा आणून दिला असता. मी का त्या मोठी वाणी हाव का? माझ्या आई बाबाचे संस्कार लय श्रेष्ठ. म्या आता माझ्या सासू सासऱ्याले नवीन कूलर आणून दिला असता. कारण माय बाबा सांगतात ना, म्हणलं आबाजीला म्हणलं माय बाबा सांगतात सासू सासऱ्याची लय काळजी घेत जाय बाई, लय सोय घेत जाय. त्याच्यासारखं पुण्य नाही कोणतं. म्हाताऱ्या माणसाची सोय घेतली तर 4 धामाची यात्रा घरीच पावते. मग तू ऐकत काऊन नाहीस बाई? तुले 4 धाम करा नाही वाटत काय घर बसल्या? असं का बरं? मामा विचारा ना, विचारा मा तोंडावर विचारा. मी किती काळजी घेतो मामाजी मी तुमची किती काळजी घेतो बरं. किती सेवा करतो मी तुमची, किती सेवा करतो. हो 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 बापा, लय लय सेवा करतो माई. चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. सेवा करतो बापा. हो, चांगली सेवा करतो. आबाजी माग सांगितलं असतं तर तुम्हाला खोटं वाटलं असतं. मामा सासऱ्यानं तुम्हाला माझ्या तोंडावरच सांगितलं की मी लय सेवा करतो ना. माझे आई बाबा सांगतात ना, सासू सासऱ्याची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं. माय बाबा म्हणतात एकदा देवपूजा नाही केली चालती बाई घरात, पण सासू सासऱ्याला भाकर देत जाय. सांगा मग मी कूलर दिला नसता का? पण ते काय झालं, मी दत्ताले म्हणलं ना, आणि तू येते मी म्हणतो आजच येते का काय सांग. तो म्हणे सकाळी परवा येतो बाई. बाई, आम्हाला कूलर नाही पाहिजे. तुला माहित आहे मला सहन नाही होत. आहे की नाही? मला माहित आहे तुम्हाला सीन नाही होत. बसा बसा, मी सरबत आणतो साजरं फ्रीजच्या पाण्याचं करतो. फ्रीजचं पाणी थंडगार होते. नाही नाही सांग रे अपुरा, नाही सांग सरबत नाही पाहिजे मला. आता सरबत घ्यायचं काही इच्छा नाही. तुम्हा दोघं बापले काही लागत असेल तर सांग बा, आपलं नको करायला. नाही नाही, मला नाही पाहिजे. बाई सुन बाई, करू नको बाई सरबत. ते घेत नाही म्हणते, आबाई घेत नाहीत, मी नाही घेत बाई.
चला जाऊ मग आपण. हो चला चला येतो रे बा. अरे बसा ना आबाजी. जाता काय? जा 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 मग. हो हो. अव तेले बसू बसू कंबर दुखत अशी म्हणून लय लाय करतीन घरी गेल्यावर. हा चालते जा. पाय जा आबाजी, उन्हाचं पाय जा इकून जा इकून. हं. कोण नाही बसू दिलं होतं त्याले. ती कूलर लावला असता, अंग टाकलं असतं, जरसं थंड चांगलं नसतं वाटलं का त्याले. तेले कुलरच निघून ठेवा आणि मी गरमीत सडतो तिकडे. मला किती गरमा होऊन राहिली भावाले. बसू द्या जरसं कुलरात. बाय काय गरमी झाली व ओलीकट झाली बाई मी घामानं. हो ना वाले मला बाई माणूस बहिणीला ठस बोळ्याचा आहे. मला अंग फिरवा जरसं त्याचं तोंड. काय काय गरमा होऊन राहिली बाई. जे बसती बाई हा माणूस घरात लोक घेऊन. असं नाही की बायकोले तिकडे स्वयंपाक खोलीत गरमी होते. लक्षच नाही ना. काय कूलर कूलर करून राहिले बा. हा बुड्याला कूलर देऊन देता आणि काय भेटते मग त्याचा दमडी. हा फुक्कट द्यायला लागेल ना. मग कडन बसा. तो भंगारवाला आला की मी त्याच्याकडून बरोबर 1000-1200 रुपये काढतो. हा 1000-1200 रुपये निघतात म्हणलं त्या कूलराचे. आणि बुड्याला दिला का बुड्याजवळून पैसे घेणं साजरं लागते काय. मग के बसत जा तुम्ही. समजत नाही ना वमजत नाही. हा महेश आहे का? नाही वा तो निजेलाय. काय म्हणतो का तुम्ही तर चालले होते ना आज. म्हणलं गेलेस का? नाही थोड्या वेळाने चाललो म्हणजे संध्याकाळचं चाललो आम्ही. हं. आम्ही आधी बसलो होतो खेळून आलतो मग महेशच नाही मग आलती बोलायला त्याले. झोपेला आहे का तो? हा तो झोपेला आहे. त्याचं काय व काल कुठे खेळले बा मग पोराला घेऊन साऱ्या अंगावर गुथा आलत्या त्याच्या. का मारलं गिरलं का त्याले? नाही 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 वहिनी आम्ही आम्ही नाही मारलं. मारीन कोण तर ते लहान आहे ना. त्याचा सगळेजण लाड करतात त्याला मारत नाही की आम्ही. त्याला कच्चं लिंबू करत असतो बा. त्याला राज्य नाही देऊ देत काही. कच्चं लिंबू करतो त्याला. काऊन तो म्हणे का असं? तो काय म्हणणार आहे मला कळत नाही काय. संध्याकाळी चालले का तुम्ही? का बघ इकडे बघ इकडे इकडे वजरशी. काय होतं का हो? कपडे झपडे घेतले का तुम्हाला? नाही म्हणलं बुडे बा दिसला होता जसा आमचा काल जाताना मोठाच्या मोठा थैला भरून आणला डोक्यावर. काय आणलं तसं? मला कपडे गिपडे आणले का तुम्हाला? हो कपडे घेतले. मग समजायले का सगळेले घेतले का? हो सगळेलेच घेतले. मला 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 ड्रेस घेतला. श्रावणी ताईला ड्रेस घेतला आणि आणि माझ्या आईसाठी साडी. आत्यासाठी साडी. माय बाय 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 बाय. मम्मी हो दाखवले नाही तू उलशिक बया बया कपडे. आता का आम्ही काय अंगातच घातली असते का? मग आता आणते हो मी. म्हणलंय नाही तो आत्यानं हा ती कपडे पाय म्हणून. पाहिलं का कशी आहे मग हा? पाहिलं का कशी आहे तू आत्या? अशी आहे आतल्या गाठीची. हा एवढे कपडे आणले बुड्यानं तर बयाशी दाखवेली सून हो ना मी. हॅलो खाऊ का? आम्ही तर शेजाऱ्याला दाखवतो नाही काही आणलं तो. अशी आहे मैसू सासू आतल्या गाठीची. पाहिलं का तुझी आत्या कशी आहे तो? नाही मगाशी ना काढलेच नव्हते ना कपडे म्हणून नशीन दाखवले. चला ना आता दाखवतो ना. मी का लहान लेकरू हो का मग येऊ कपडे पाहायला? मला काय करायला लागतं. मी आता मोठं आलीस दाखवलं असतं का? काढले नव्हते का कुलपात होते का? दाखवलं नशीन तो आत्याले. मला काय माहित नाही. मोठीलेच वहिली मोठीच बरोबर सारखं करते. मी जेवढं जेवढं पुढे करतो ना तेवढं तेवढं माझी सासू मला हलकट पाहिजे. बरं घेतले कपडे. केवढ्या केवढ्याचे आहे तू? तोरा फरक केवढ्याचा आहे? श्यामा आहे का घरी? मामा या ना. नाही ते घरी नाहीत वावरात जायला आहेत. बरं बरं काही नाही राहू द्या. मला वाटलं घरीच आहे का. काही काम होतं का? मी रपाय का काही? नाही बाई राहू दे राहू दे. तो घरी नाही. बप्पूल म्हटलं श्यामा घरी नाही वावरात जायला. त्याला म्हणलं असतं काल ती गाडी त्याला चालवता येते ना. त्याचा तो सुधीर गेला कुठे तर ते गाडी आहे म्हणे घरी. तर श्यामाला नेऊन द्याला असं म्हणे तो. याला चालवता येते आमच्या गड्याला. हा नेऊन देत होता. जाऊ द्या ना एवढं का आपल्याला गाडीचं अनगिडीचं. मी नव्हतो बरोबर येईल एसटीनं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय 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 ताना आहे का कोणी सांग. अरे गावात गाडी आहे ना. आता तो सुधीर जायला आहे कुठे नाही तर तोच येत होता. तो म्हणे गाडी घरी आहे म्हणे. आणि तो कुठे जायला पोरगी पाहायला जायलाय तो संबंधाले. त्याच्यानं तो म्हणते गाडी घरी आहे. श्यामाले त्याला माहित आहे श्यामाला चालवता येते म्हणून. तो म्हणून म्हणे की श्यामाले म्हणा नेऊन दे. माय बाई गाडी पाहिजे का लागे? ती कोणी का एसटी ना आले ना हो तुम्ही? नाही मला काकाने आणून दिलत ना. माझ्या काकाजवळ मोठी कार आहे. आता कोणी बोलावलं काकाले कार घेऊन? माझे काका गेले ना मुंबईला. परवाच आम्हाला आणून दिले की नाही त्याच दिवशी गेले.
ते त्यांच्या कंपनीत फोन आला होता, त्यांची सुट्टी संपली होती तर मग गेले. असं का? तुझी काकू होती लाईनी, ती गेली का? ती पोरगी आहे ना काय? हा नाही, ते तिच्या मामाच्या घरी जायला, म्हणजे राणीच्या मामाच्या घरी चालली मी. महेश उठला तर सांग जा, आणि त्याला सांग जा आम्ही चाललो संध्याकाळी, मग तू येते. मग नाही तर तो त्याला वाटेल की आम्ही सांगितलंच नाही, तो रडीन ना मग. रडीन ना. मा पोराला काय घेणं नाही. सकाळी चालली मी मा भावाच्या घरी. मा भावाच्या लेकराई संग मस्त राहते मा पोरग, ते लय लाड करतात. या वचवांगाईनं मारलंच वाटते बाई, म्हणून तर मला लेकराच्या अंगावर गुथा आलत्या काल.